Welcome to Neeti Katha Kids. रोहनला नेहमी घाई असे आणि तो कधीच कोणाची वाट बघत नसे. त्याला समोर दिसणारे प्रत्येक खेळणे लगेच हवे असे. आज तो एका चमकणाऱ्या नदीजवळ आला, जिथे रंगीबेरंगी फुलपाखरे उडत होती. अचानक नदीच्या पलीकडे एक सुंदर चमकणारा पूल दिसला, जो फक्त दयाळू मुलांसाठी प्रकट होत होता असे लोक म्हणत होते. रोहनचे डोळे उत्सुकतेने चमकले आणि त्याला लगेच पलीकडे जायचे होते. रोहनने त्वरित पुलाकडे धाव घेतली, जवळच्या लहान प्राण्यांना बाजूला ढकलून. पण त्याने जसा पाय पुलावर ठेवला तसा पूल लगेच नाहीसा झाला आणि रोहन निराश झाला. त्याने पुन्हा प्रयत्न केला, यावेळी हळू चालत, पण त्याच्या मनात अजूनही घाई होती. पूल काही दिसेना आणि रोहनला एकाकी वाटू लागले, जणू तोच फक्त पलीकडे जाऊ शकत नव्हता. मग त्याने एक लहान मुलगी रडताना पाहिले, जिचे खेळणे नदीत पडले होते आणि ती ते घेण्याचा प्रयत्न करत होती. रोहनला पुन्हा घाई वाटली, पण त्या मुलीचा चेहरा पाहून त्याला थांबवले. त्या लहान मुलीच्या निरागस डोळ्यांकडे पाहून रोहनला अचानक आठवले की दयाळूपणा म्हणजे फक्त स्वतःसाठी काहीतरी मिळवणे नाही, तर इतरांना मदत करणे. त्याच्या मनात एक उबदार भावना पसरली. रोहनने घाई न करता हळूच नदीत उतरून त्या मुलीचे खेळणे परत आणले. त्याने तिला हसत हसत खेळणे दिले, ज्यामुळे त्या मुलीच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. जसा रोहनने मुलीला खेळणे दिले, तसा चमकणारा पूल पूर्णपणे स्पष्ट दिसू लागला. दोघेही हसत हसत पुलावरून पलीकडे गेले. दयाळूपणा खरोखरच नवीन मार्ग उघडतो. Like, share and subscribe for more stories.